खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। पुणे दौऱ्यादरम्यान निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतलेली आहे। कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंके यांनी सत्कार सुद्धा स्वीकारला। दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। आपण ही दृश्य पाहतोय। नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। पुण्याच्या दौऱ्यादरम्यान निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली। कुख्यात गुंड गजा मारणेकडून निलेश लंके यांनी सत्कार सुद्धा स्वीकारला। दोघांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतलेली आहे। हा कुख्यात गुंड आहे आणि त्याच्याकडून त्यांनी सत्कार सुद्धा स्वीकारलेला आहे। निश्चितपणे धक्कादायक असा हा प्रकार आहे गजा मारणे। याच्यावरती पुणे आणि परिसरामध्ये अनेक गुन्हे आहेत। खंडणी, तसंच मोका, खुनाचा प्रयत्न, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये गजा मारणे आरोपी आहे। अनेक वर्ष तो कारागृहामध्ये देखील होता आणि त्या संबंधाने त्यावरती नेहमीच टीका देखील होत असते। नुकतीच पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व गुंडांची झाडाझडती घेतली होती, हजेरी घेतली होती। त्यामध्ये गजा मारण्याचा देखील समावेश होता आणि अशा एका गुंडाशी निलेश लंके यांनी भेट घेतलेली आहे। त्याच्याकडनं सत्कार स्वीकारलेला आहे। लोकसभेला निवडून आल्यानंतर लंकेंनी हा सत्कार स्वीकारलेला आहे आणि आपण व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये ते त्याच्याशी गप्पा मारताना, चर्चा करताना देखील दिसत आहेत। त्यामुळं शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस निलेश लंके यांच्या प्रतिमेला नक्कीच कुठेतरी तडा जाताना दिसतोय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय। पुण्याच्या दौऱ्यादरम्यान लंकेंनी गजा मारणेची भेट घेतलेली आहे आणि त्याच्याकडून सत्कार सुद्धा स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे।